बेळगाव जिल्ह्यामध्ये हजारो कोटी रुपयांच्या बॉक्साईट व ॲल्युमिनियम लेटराईटच्या कथित अवैध खनन प्रकरणी कारवाई न केल्याचा आरोप करत कर्नाटक शासनाच्या खाण व भूविज्ञान विभागाचे संचालक तसेच गोवा येथील भारतीय खनिज ब्युरोच्या प्रादेशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांविरोधात मंगळवारी राजकुमार टोपणनवर आणि सुजित मुळगुल यांनी कर्नाटक लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे। बेळगाव व खानापूर तालुक्यात अवैध खनन सुरू असून विशेषतः बेळगुंदी गावातील सरकारी जमिनीच्या सर्वे क्रमांक 285 मध्ये बेकायदेशीररित्या खनिज उत्खनन झाल्याचा आरोप करण्यात आला। संबंधित प्रकरणामध्ये खाण व भूविज्ञान विभागाचे संचालक तसेच भारतीय खनिज ब्युरोच्या अधिकाऱ्यांची नावे नमूद करण्यात आली असून त्यांनी अवैध कारवाया रोखण्यात अपयश आल्याचे तसेच निष्काळजीपणा आणि संगनमताची शक्यता असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत। आवश्यक महसूल, वन आणि पर्यावरण परवानग्या न घेता सरकारी जमिनीवर खनन करण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आले। मालिनी रिसोर्सेस या कंपनीचा या अवैध खननामध्ये मुख्य सहभाग असल्याचा आरोप करत कोणत्याही वैध परवानगीशिवाय खनिजाचे उत्खनन, वाहतूक आणि वितरण केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे। मंजूर मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात खनन करून नियमांचे उल्लंघन केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे। याशिवाय कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांदरम्यान आंतरराज्य अवैध खनन जाळे कार्यरत असल्याचा आरोप करण्यात आला। महाराष्ट्रातील चंदगड तहसीलमधील सावळी गावामध्ये साठवलेल्या खनिजाला मूळ तपासणी न करता परवानगी देण्यात येत असल्याचंही तक्रारदारांनी म्हटलं आहे। या अवैध खननामुळे पर्यावरणाचे नुकसान, जमीन धसणे, भूजल पातळी घटणे, वायू प्रदूषण तसेच शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम होत असून शासनालाही मोठ्या प्रमाणात महसुलाचे नुकसान होत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे। या पार्श्वभूमीवर मालिनी रिसोर्सेस कंपनी व संबंधित अधिकाऱ्यांविरोधात सखोल चौकशी करून अवैध खनन तात्काळ थांबवावे, दोषींवर कायदेशीर कारवाई करावी आणि अवैध कमाई वसूल करावी अशी मागणी लोकायुक्तांकडे करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट KMM मराठी, बेळगाव। आदर्श ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी-शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज। आदर्श ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगावी।